मोनालिसा ही जगातील सर्वात रहस्यमय, महाग आणि चर्चित पेंटिंग मानली जाते। या पेंटिंग विषयी आतापर्यंत सर्वात जास्त लिहिलेलं आहे, वाचलेलं आहे आणि याच पेंटिंग विषयी सर्वात जास्त संशोधन केलेलं आहे। ही पेंटिंग 500 वर्षापूर्वी प्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो दा विंची यांनी बनवले होतं। त्यांनी ही पेंटिंग 1503 मध्ये बनवण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर 14 वर्षांनंतर ही पेंटिंग पूर्णपणे बनून तयार झाली। हे पेंटिंग ज्या स्त्रीचं आहे तिचं नाव लिसा डेल जिओकोंडो। 15 जुलै 1942 ला तिचं निधन झालं। लिसा डेल जिओकोंडोचा जन्म 15 जून 1979 ला झाला। तिचे पहिले नाव डे घेरार्डिने होते। नेपल्स येथील फॉरेंटाईसच्या प्राचीन थोर कुटुंबात तिचा जन्म झाला होता। 1495 मध्ये तिने श्रीमंत फ्लोरेंटाईन व्यापारी सेर फ्रान्सिस्को डेल जिओकोंडोशी लग्न केलं आणि तिच्या उर्वरित आयुष्यामध्ये ती फ्लॉरेन्स येथे राहिली। बहुधा तिच्या लग्नाच्या पहिल्याच वर्षी ती महान कलाकार लिओनार्दो दा विंचीला भेटल्याचं म्हटलं जातं। तिथून त्यांच्यात मैत्रीचा धागा विणला गेला आणि तिच्या सौंदर्याने आणि तिच्या मोहक हास्याने प्रेरित होऊन लिओनार्दो दा विंचीनं तिचं पेंटिंग बनवल्याचं म्हटलं जातं। पेंटिंग पूर्ण झाल्यानंतर 1516 मध्ये लिओनार्दो दा विंची फ्रान्सला फ्रान्सिला वन या दरबारात गेला। तिथे त्याने तिच्यासोबत मोनालिसा हे पोस्टर आणलं आणि त्यासाठी राजाने त्याला $4000 दिले। त्या काळात ही फार मोठी रक्कम होती। त्यानंतर 3 वर्षांनंतर लिओनार्दो दा विंचीचं निधन झालं। त्याची प्रसिद्ध मोनालिसा 1 शतकातून अधिक काळ फॉन्टेब्ल्यू मध्ये राहिली। त्यानंतर लुई 14वा तिला व्हार्सायला घेऊन गेला। फ्रान्सच्या क्रांतीनंतर गूढ स्मितहास्य असलेल्या पेंटिंगला लुईच्या भिंतीवर जागा मिळाली आणि नंतर लुईच्या इमारतीत इतर वस्तूंसोबत फ्रान्सच्या संग्रहात या मोनालिसाच्या पेंटिंगला ठेवण्यात आलं। आपल्या मोहक हास्यासाठी प्रसिद्ध असलेली मोनालिसा ही फक्त एक पेंटिंग नाही तर एक रहस्य सुद्धा आहे। तिच्या या हास्यावर अनेक लोकांनी संशोधन केलं। मोनालिसाच्या चेहऱ्यावरील हास्य प्रत्येक कोण्यातून वेगळं पाहायला मिळतं। मात्र आता ते पेंटिंग थोडंफार फिकट पडलं आहे। मोनालिसाचं मोहक हास्य दाखवणारे ओठ पेंट करण्यासाठी लिओनार्दो दा विंचीला 12 वर्षे लागले होती असं सांगितलं जातं। ही पेंटिंग बनवण्यासाठी 30 पेक्षा जास्त लेयर्सचा वापर करण्यात आला आहे। त्यामधील काही लेयर्स मानवाच्या केसांपेक्षाही लहान आहेत। या पेंटिंगचा विचार केला तर खूप मोठे असेल पण असं वाटतं, परंतु ही पेंटिंग खूपच लहान आहे। या पेंटिंगचा आकार 30 बाय 12 इंच असा आहे आणि याचं एकूण वजन हे 8 किलोग्रॅम असं आहे। मात्र या मोहक हास्याच्या प्रेमात पडणारे अनेक जण आजही म्युझियम मध्ये पेंटिंग समोर प्रेमपत्र लिहून आपले फुले सोडून देतात। मोनालिसाचं हे पेंटिंग आधी काही प्रसिद्ध नव्हतं। रीस लूव्र म्युझियम पॅरिस मधील या पेंटिंगची चोरी झाल्यानंतर मात्र या पेंटिंगला सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली। 21 ऑगस्ट 1911 मध्ये पॅरिस मधल्या रीस लूव्र या मोठ्या म्युझियम मधून हे पेंटिंग चोरीला गेलं। ही चोरी झाल्यानंतर सर्वात पहिला संशय आला पेंटर पाब्लो पिकासो याच्यावर, परंतु त्यानंतर या झालेल्या चोरीच्या संबंधित हा आरोप चुकीचा ठरला। खूप शोध झाल्यानंतर म्युझियम मधील विन्सजो पेरुगिया या कर्मचाऱ्याने ती पेंटिंग चोरी केल्याचं समजलं। तो हे पेंटिंग इटलीला घेऊन जाणार होता आणि त्याच्या म्हणण्यानुसार हे इटलीमधील सर्वात प्रसिद्ध पेंटिंग आहे। इटलीमध्ये काही काळ ठेवल्यानंतर या पेंटिंगला परत आणण्यात आलं आणि म्युझियम मध्ये ठेवण्यात आलं। चोरी केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला 6 महिन्यांची शिक्षा सुद्धा दिली गेली, परंतु इटलीमधील लोकांनी त्याला देशभक्त मानले होते। दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा मोनालिसाचं पेंटिंग 6 वेळा हलवण्यात आलं। त्याचे कारण होते की पेंटिंग जर्मन लोकांच्या हाती लागू नये। या पेंटिंगला नुकसान पोहोचण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले गेले। 1956 मध्ये एका पर्यटकाने यावरती दगड फेकला होता। इतकेच नाही तर एका व्यक्तीने यावर ऍसिड सुद्धा फेकलं होतं। त्यानंतर मात्र या पेंटिंगला बुलेट प्रूफ फ्रेम मध्ये ठेवण्यात आलं। लिओनार्दो दा विंची याने एका चिनारच्या लाकडाच्या पेन पासून ऑइल पेंटचा उपयोग करून मोनालिसाचं पेंटिंग बनवलं। असं म्हटलं जातं की या पेंटिंगवर ब्रशची एकही खूण नाही। गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नुसार हे जगातील सर्वात महाग पेंटिंग आहे। 1962 मध्ये याची किंमत $100 मिलियन इतकी झाली होती। 2019 मध्ये या पेंटिंगची किंमत $700 मिलियन झाली। तुम्हाला या मोनालिसाची माहिती कशी वाटली ती आम्हाला नक्की कळवा आणि तोपर्यंत बघत रहा शंखनाद।